नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेवतीचा प्लॅन फ्लॉप झाला. गौरी काही घर सोडून गेली नाही. रुद्र आणि पवननी तिच्या बालमैत्रिणीला म्हणजे रेश्माला घेऊन येतात. हे ऐकून रेवतीला धक्काच बसतो. ती सुमितवर खूप ओरडते. सुमित मात्र काहीच बोलत नाही. इकडे रेश्मा गौरीला आठवण करून देण्याचा प्रयत्न करते बेडरूममध्ये. गौरी म्हणते, रेवतीने सांगितल्यामुळे रेश्माला माझा अपघात कधी झाला? तर रेश्माला काहीच माहिती नसतं, म्हणून ती पण गौरीला विचारते, अपघात? तर गौरी म्हणते, माझा अपघात झाला म्हणून हे लोक घेऊन आले ना माझी काळजी घ्यायला. मला सांग ना, माझा अपघात कधी झाला? मग ती शांत बसते आणि गौरीला ही शांत करते. रुद्राला विचारायला येते आणि म्हणते, तिचा अपघात कधी झाला होता? तिच्या अपघाताबद्दल तुम्ही काहीच सांगितलं नाही मला. रुद्रलाही धक्काच बसतो. तोही म्हणतो, आम्ही तसं काही सांगितलं नव्हतं गौरीजींना. म्हटल्यावर तो घरच्यांना विचारायला जातो. तिथे रेवती असते. तिला म्हणतो रुद्र, अपघाताचं कोणी सांगितलं? तुम्हीच बोललात ना. म्हणल्यावर रेवती घाबरते. तर रुद्र रागाने रेवतीकडे बघत असतो. तर पुढील भागात रेवती परत रेश्माला भरपूर पैसे देऊन तिच्या गावी पाठवून देईल का? कारण रेवतीला गौरीची मेमरी आणायचीच नाहीये. तिला घराबाहेर काढायचं वेडं करून. मग या रेवतीचं कधी उघड होणार? असे सगळे केलेले प्लॅन. हे असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.